मी शंकर बाबू राशीराव शिंगोली येथील रहिवासी आहे। आम्ही या ब्रीजसाठी 2 महिने झालं लढा चालू ठेवलेला आहे। तहसीलदार असो, मोहोळचे तहसीलदार, BDO, परत इसगावचे आपले PWDचे ते काय आंतरराष्ट्रीय महामार्ग तिथे गेलो, तिथे निवेदन दिले, पोलीस स्टेशनला निवेदन दिले, परत ST स्टँड तिथे निवेदन दिले, ह्याला कुणाला आपण जिल्हाधिकारी आहे त्यांना निवेदन दिले। तिने आम्ही रस्ता रोको करत होतो तर आम्हाला म्हणले आम्ही तुमचे काय मागणी असतील ती मान्य करू आणि सोडू, पण 2-2.5 महिने झाला अजूनपर्यंत सोडवलं नाही। आता आमचे परशुराम राशीराव हे आमचे राशीराव भाऊ आहेत, ते इथे त्यांचा ॲक्सिडेंट झाला। महेश गायकवाड त्यांचं रात्री टमटम खड्डे चुकवण्याच्या नादात पलटी झालं, नदीत पडलं। ह्या दोघांची भरपाई कोण देणार? ही शासनाने जिम्मेदारी उचलावी। ही सरकार ह्या शिंगोली, तरडगाव, तिरे, पीरटाकळी, शिवणी, शिरापूर, हिरवडे या गावात जेवढी लोक असतील त्यांच्या जीवाशी खेळतंय हे सरकार। या सरकारला जाण नाही। ही सरकार नाचलेलं सरकार आहे। म्हणून या सरकारनं आमची एकच विनंती आहे की ह्या 2 अपघातग्रस्त ह्या 2 व्यक्तींना शासनानं भरपाई द्यावं, एवढीच आमची नम्र विनंती। आणि हा ब्रिज दुरुस्त करून द्यावं। PW कडे गेला ती म्हणते आमच्या हातीत येत नाही, आंतरराष्ट्रीयकडे गेला ती म्हणते आमच्या हातीत येत नाही। मग हा का स्वर्गातनं पडला का? हा ब्रिज का स्वर्गातनं पडला का? तसं लेखी द्या, आम्ही या ब्रिजवर घरे घालतो आणि इथं राहतो, असं तरी शासनानं सांगावं। कुठला तरी निर्णय आम्हाला द्यावा शासनानं, एवढीच आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे शासनाला। थँक्यू, जय महाराज। त्याचं पण माझ्याकडं डॉक्युमेंट आहे, कारण त्यांनी लेखी उत्तर काय दिलं आहे की हा रोड चालू झाला आणि आम्ही ST चालू केला। आता सध्या ह्या ब्रिजमुळे एरियाच्या पलीकडच्या साईडला 400 मीटरवरती शिंगोलीच्या बाहेरच्या साईडला 400-500 मीटरवरती गुंजेगाव फाट्यावरती ST थांबवली जाते, तिथं नागरिकांना सोडलं जातं। तिथून नॅशनल हायवेवरून रस्ता क्रॉस करतात, तिथंही आत्तापर्यंत किरकोळ स्वरूपामध्ये ॲक्सिडेंट झाले, तिथंही ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे। तिथं आता मग प्रशासनाला लोक मेल्यावर जाग येणार आहे का? मग ह्या ST महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे आणि कलेक्टर ऑफिस यांच्या संबंधित अधिकारी जोपर्यंत ते येऊन आम्हाला लेखी आश्वासन देत नाही त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। नागपूर जिल्ह्याच्या कलेक्टरना माझी विनंती आहे, परशुराम राशीराव याला जी गाडी उडवून गेली, त्या ब्रिजवर जखमी अवस्थेत सोडून गेली, त्या गाडी मालकावर, त्या गाडी ड्रायव्हरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व परशुरामच्या कुटुंबाच्या मागे प्रशासकीय यंत्रणा किंवा त्यांना आर्थिक तरतूद झाली पाहिजे। या महेश गायकवाडांच्या या गाडीची जेवढी नुकसान भरपाई झाली हे शासनाने त्यांना दिली पाहिजे आणि त्यांना आर्थिक मदत तात्काळ दिली पाहिजे, ही माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे। मी अनिल गायकवाड, तिरेतील रहिवासी। कालची ॲक्सिडेंट झाला तो माझा बंधू आहे महेश गायकवाड। तर माझे सहकारी मित्र रत्न गायकवाड यांनी 2 महिन्यापासून पत्रव्यवहार पूर्णता केलेला आहे आणि सकाळपासून इथं प्रत्येक अधिकाऱ्याशी फोनवर संपर्क करतोय, पण हे जातीवादी जे अधिकारी असतील हे अजिबात इकडे फिरकायला तयार नाहीत। 15 मिनिटात येतो, तासात येतो, अजून कुणीही इथं आले नाही आतापर्यंत, ना स्थानिक आमदार ना स्थानिक खासदार। मंडळी येतात जातात, आम्ही बोललो केलो, इथं काय वाऱ्यावर सोडल्यासारखं इथं कुणीच उपयोग नाही। तर माझ्या बंधूजी जे टमटम आत पडले त्या टमटम वर काढून त्या टमटमला येणारे खर्च हे शासनानं आर्थिक मदत म्हणून द्यायला पाहिजे आणि तात्काळ द्यायला पाहिजे, एवढीच मी तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो।